अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. विनोदाची मुळाक्षरं गिरवीत हास्याची भाषा शिकवायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, नेहमी आपल्या परफॉर्मन्सनं या मंचावर आग लावणारे आपले विनोदवीर आज खरोखरच इथे आग लावणार आहेत. बघूया त्याचे परिणाम काय होत आहेत ते. तुमच्या समोर येत आहेत फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. अरे ओ डिरेक्टर साहेब, कधीपासून असा करतो आहे. हे कधी चालू करणार शूटिंग? तो कुठे राहिला तुमचा ऍक्टर? नाही नाही भैयाजी येतील ते थोडा वेळ आहे, येतील. म्हणे कुठे आहेत यार ते? अरे मला सकाळी 7ला इथे टपरी उघडायला लाभला आहे तुम्ही, अजून तो आला नाही. मला जेव्हा तुम्ही सांगितलं मोठा ऍक्टर येणार आहे तेव्हाच मला डाबूट आला होता की तो नाही येणार. खरंच येणार आहे तो? ऍक्च्युली ते लांबून येतात ना, त्यामुळे त्यांना वेळ होतोय. कुठून येतो लांबून म्हणजे? फिल्टर पाडा. अच्छा, तो फिल्टर पाडा. ते दोन मोठा पाईप असा जातो आणि मध्ये छोटासा रस्ता आहे, तो फिल्टर पाडा. अरे तो तिथे जो असा चढाबावर ना सगळा ट्रॅफिक जाम होऊन जातो. त्याला सांग गाडी घेऊन नको येऊ, पायपातून ये, लवकर येशील. तुम्हाला सांगतो भैयाजी, हे जे गौरव मोरे टाईप मधले ऍक्टर आहेत ना, फक्त दिसायला मोठे असतात. अच्छा. फक्त दिसायला. म्हणजे आताही बघा, लेट येतील, 7च्या शिफ्टला 12ला येतील आणि पहिला नाश्ता मागतील. बघा तो असा बघा. हाय गाईज. अरे कैसे फारूक साहब? दादा कैसे हो सब ठीक ना? ए बने कैसा है? अरे मैं मस्त. हा एकदम ठीक ना? Yes, yes. सगळी सोय झालेली आहे? सगळं, सर. चल ए बने. हा 12 वाजलेत, मी 1 वाजता निघणार आहे. तुला माहिती आहे माझा आउट टाइम आहे. लवकर चल, लवकर. सर आधीच 12 वाजलेत. हा आधीच 12 वाजले, तुम्ही 1ला जायचं म्हणताय. अरे किती घाबरतो रे तू. पहिला प्रोजेक्ट आहे. हा सर. 15 मिनिटात 1 टेक 1 शॉट संपलं शूटिंग. ओके. 1 टेक. ए इकडे काय सर? नाश्ता आहे का? एकदम बरोबर बोला. लईच चिंदी आहे रे. आल्या नाश्ता विचारतो आहे. हो ना. ते काय हो? नाही काय आहे सर, नाश्ता म्हणजे नाश्तावाले जे आहेत हा. ना, ते सकाळी 9लाच डबे घेऊन जातात. आता काहीच नाही नाही म्हणजे थोडा लेट झाला तुम्हाला. सांगायचं नाही यार, मी घरूनच काहीतरी खाऊन आलो असतो ना. सॉरी सर. ठीक आहे, काहीतरी मागवा ना जरा. हा. हेल्दी काहीतरी मागव ना. मागवतो सर. हा, विराज. हा सर. विराज समोर आहे ना यार. जा वडापाव घेऊन ये. ए सुपरस्टार गौरव मोरे वडापाव खाणार? सर इथला वडापाव हा. खूप फेमस आहे सर. म्हणजे लांबून लांबून लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन वडापाव खायला येतात. काय सांगतो? शपथ सर. 2 सांग मग. जा, विराज. हेल्दी फूड. 2 वडा. तू त्याला मस्त गुंडाळला. म्हणजे मला हे माहिती आहे, असा जेव्हा पैसा नसतो वडापाव द्यायचा असतो ना, तेव्हा सांगायचा इकडचा वडापाव फेमस आहे, लगेच मागतो. ए काय रे काय खुसर फुसूर. मी काय म्हणतो, ज्यूस मागू नाही का? ज्यूस हा. शुगर केन चालेल? यस शुगर कॅन चालेल मला. विराज. सर. वडापाव सांगितलं सर 2. हा. उसाचा रस पण सांग. ओके सर. ए शुगर कॅन बोललास ना? सर शुगर कॅन बोललास ना तू? हा मग म्हणजेच उसाचा रस. असं आहे काय? याच्यापेक्षा माझा इंग्लिश बरा आहे. ए, भैयाजी तुम्ही थांबा सर. सर उसाचा रस इथला फेमस आहे सर. तोही फेमस आहे. मोठ्या मोठ्या गाड्या येतात. हो सर, लांबून लांबून लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात. सर मी तुम्हाला तोपर्यंत ओळख करून देतो. यस ओळख ओळख. हा. सर हे भैयाजी चुन्नी प्रसाद चौबे, या दुकानाचे मालक, आपले क्लायंट आणि प्रोड्युसर. हाय हॅलो. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण सर शूट करूया. मी तुम्हाला ना आधी माझ्या डोक्यात काय ते सांगतो. हो, हो. हां? हे पानाचं दुकान आहे. या. तुम्ही इथे उभे असाल. भैयाजी तुम्ही आत या ना प्लीज. हां इथून मी इथे हे लक्षात ठेव. हां तुम्ही सर इथे उभे असाल. तुम्हाला म्हणायचंय, वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द. वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द. बस त्यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांना पान भरवायचं
आणि म्हणायचं भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप. हा अरे हे भारी आहे, मस्त आहे एकदम. एवढंच आहे? एवढंच आहे सर. झालं 1 टेक. ओके येस सर. रेडी रेडी रेडी. करूया direct? मला म्हणजे करूया ना. एकदम असा हे टेन्शन आला आहे, कधी केला नाही ना आपण, अरे. पहिल्यांदा असा करणार. चुन्नीलालजी हा. अजिबात टेन्शन घेऊ नका. चुन्नीलाल नाही, चुन्नी प्रसाद आहे माझा. तेच ठेव. चला करूया. वही है असली मर्द. जो सहेगा फायर पान का दर्द. डन आहे. बस सर. और ready? भेजे की बत्ती बत्ती जलाए, जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप. हा बस, बस. जमतो आहे मला. चलो, बने. ready? हा. रेडी रेडी बने. आपण आधी मास्टर करूया. ओके ओके थोडं थोडं लांबून घे. हा, विराज. डन इकडे वो. रेडी सर. हा रेडी भैयाजी. हा हा रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द. भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप. साहब जी हाँ. है क्या? पाणी आण रे पाणी. सॉरी. अरे पाणी आण रे. विराज. अरे बाप रे बाप. सॉरी सर सॉरी. अरे बाप. हे. अबे काय कोण आहे रे हे? सॉरी सर सॉरी. अरे काय केलं हे? अरे बदलापूरचा विंड डिझेल. माझ्या पूर्ण तोंडाला आग नाही लागली रे. जीभ भाजले, प्यायला पाणी आण. हे कशाला आणलंय? तोटी नको, ग्लासाने पाणी आण जा. सर सॉरी. हा. हे काय आहे अरे? फायर पान. हे जळलेलं पान तोंडात टाकले माझ्या. सर हेच आपलं प्रोडक्ट आहे ना फायर पान. सर मार्केटमध्ये नवीन आलंय म्हणजे काय आहे हा. आता पानांचे वेगवेगळे प्रकार आहेत का नाही हा. त्यात हा आत्ता नव्याने आलेला प्रकार आहे आणि खूप फेमस आहे सर. हे मला सांगितलं नव्हतं. नाही. मला फायर म्हणजे काय वाटलं? आग. गौरव मोरे तुझी मी आग आहे म्हणून मी काय स्वतःला पेटून घेऊ का? नाही कसं वाटलं मला? आग, फायर म्हणजे आग. अरे तुम्ही डायरेक्ट जळतं पान तोंडात टाकले माझ्या यार. तेच आहे सर म्हणजे फायर पान म्हणजेच पानाला आग लावून आपल्याला ते भरवतात. हा नवीन प्रकार आहे. तर तुम्ही करा, मी करत नाही. मी चाललो. का? हे पान बिन खाणार नाही. मी जळतं पान. मी चाललो. पण सर तुम्हाला आम्ही आधी सांगितलं होतं ना. कधी? हो कॉन्ट्रॅक्ट मध्ये तसं लिहिलेलं आहे. हो काय? म्हणजे काय कलम नंबर 40C हेच सगळं लिहिलेलं आहे. ते कॉन्ट्रॅक्ट इंग्लिशमध्ये होतं ना म्हणून मी फक्त सह्या करत गेलो. अमाऊंट बघितली, सह्या करत गेलो. माझा हाच लोचा आहे. एखादं मोठं कामाला ना हिंदीचं तर मी कॉन्ट्रॅक्ट वाचतच नाही. डायरेक्ट सह्या करत जातो. आता सर मला तो तुमचा सांगतो. प्रॉब्लेम आहे. काय? हास्य जत्रेवाल्यांनी माझ्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घेतलंय 15 वर्षाचं. आणि बाकीच्या सगळ्या आर्टिस्ट 1 वर्षाचं आहे. काय सांगता पण 15 वर्ष हास्यजत्रा चालणार आहे. ते काय मला माहिती नाही पण त्यांनी मला सांगितलंय 15 वर्ष तू ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. शो असू दे किंवा नसू दे तू 15 वर्ष आमच्यासोबत बांधील आहे. लय बोलून घेतात रे मला. डायरेक्ट माईकवरून जे काय बोलतात आणि मी आपला गप असा मान खाली करून उभा असतो. हो म्हणतो आणि तिकडे जाऊन बसतो. पण इथून घरी गेलो संध्याकाळी आणि फिल्टर पाडत रिक्षात बसलो तर जे काय त्यांना उचक्या लागतात. अच्छा म्हणून तुम्हाला गौरव मोरे ऑन द फायर असं म्हणतात ते. ते सगळं ठीक आहे पण हे डेंजर आहे रे. मला जमणार नाही 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 कारण सर अहो काही नाही होत. हे इतकं हे नाही म्हणजे डेंजर नाही आहे ते म्हणजे भैयाजी. बघा, हे बघ, सोपं आहे. हा. मी दाखवतो तुम्हाला. सांगा. हे असा आहे. हा. हे असा पेटवला जातो हा. आणि मग असा खायचा असतो. अच्छा म्हणजे मला आयडिया द्या ना आधी यार. हो सर, ते खायचं मला पान. आपलं वाटलं मी असं केलं आणि डायरेक्ट तोंडात हा टाकला. नाही नाही भैयाजी असं करू नका डायरेक्ट नका त्यांना सांगा. आयडिया दिली. आता मला कळलं कसं आहे ते. रेडी आहे सर. हा. भैयाजी रेडी. हा रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द. भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान और आपको बहुत कुछ आनंद भी मिलेगा. बार बार आइए, एक बार खाइए, बहुत बार खाइए, बहुत बार आइए इधर चुन्नी प्रसाद के यहाँ पर. कोण आहे बे? अबे कोण आहे बे? कसा केला आहे मी एकदम कसा केला आहे. अबे अरे नुन्नी प्रसाद. अरे हा काय बोलतो आहे. अरे नुन्नी प्रसाद नाही, चुन्नी प्रसाद नाव आहे अरे, माझं. काय पण असेल जळतं पान तुला ठेवून
सॉरी सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी असं का केलं तुम्ही अरे नाही मला वाटलं आता होत आहे तर अजून 2-4 आपला एक चांगला डायलॉग पण बोलून त्याची गरज नाहीये ना तुम्ही फक्त जेवढं आहे तेवढंच करा ना कशाला एवढं हे करताय उगाच सरांना त्रास होतोय ना त्याचा. सरांना त्रास होता म्हणजे सरांना का तुम्हाला माहिती का त्रास होतो ते असं धरून ठेवलं एवढा वेळचा यार मला सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी हे नाही यार हे नाही ह्यानं तुम्ही please सांगा यार. प्लीज भैयाजी ऐका ना आपलं प्रोडक्ट आहे आपल्या प्रोडक्टची जाहिरात अशी करणार का तुम्ही मी चाललो मला नाही करायचं मला 750 रुपयासाठी मी स्वतःला जाळून घेणार नाही बस मी चाललो ऐका सर प्लीज इकडे या. अरे काय नाही, ऐका सर सॉरी म्हणजे तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 7.5 लाख रुपये दंड भरावा लागेल अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट कोणाला सुपरस्टार गौरव मोरेला तसं लिखित आहे सर चल करतो आता जादाचा काही नाही घेणार भैयाजी हा. तुम्ही बोला मोजकं जे ठरलंय तेच हा, बोला चालतो आहे. आणि ना काय होतंय डल वाटतंय खूप असं आहे, म्हणजे एकदम. काहीतरी ऍक्शन म्हणजे ऍक्टिंग करा त्यांना त्रास देण्यापेक्षा तुमच्या जागी काहीतरी असा ऍक्शन थोडा झुप वाला करू एवढं कराल हा हा चालेल पण तुमचं करा हा चालतो त्यांना आहे. त्रास देऊ नका. हा चालतो आहे मी सर. आता एकदम डन आहे ओ व्यवस्थित हा, सर हा. छान होतंय वडापाव येतात आणि छान होतं हा शुगर कॅन हा, ते, हा. येत आहे ओके हा रेडी सर हा हा रोल कॅमेरा हा रोलिंग ऍक्शन वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द भेजे की बत्ती जलाए चुन्नी प्रसाद का फायर पान शॉप या चांगलं आलं मस्त आला सर चांगला झालं सर मास्टर मध्ये कमाल आला अरे कायचा कमाल झाला एवढा मस्त टाकला मी अरे कसा मस्त टाकाय अरे ह्याने उलट टाकले पान माझ्या जिभेवर अरे जीभ जाई माझी अरे काय ते अरे पायी पाजा अरे मला वाटला तो ऍक्शन मध्ये असा उलटा झाला मग तुम्हाला फक्त बोलू तुमचं ऍक्शन करा त्याचा त्यांना त्रास होईल असं नका अजय पण मी काय म्हणतो ह्याला कशाला घेता या हड्डी प्रसादला हड्डी प्रसाद नाही चुन्नी प्रसाद आहे अरे तुझ्या बापाने एवढं मोठं आणलं होतं बिजवाया अरे माझ्या पूर्ण अंगाला याला पाठवा पळत सगळ्यांनी मी काय म्हणतो सर पण तुम्ही असं का बोलताय हे पान खाऊ होतं काय कसं होत अरे यार ह्यानी उलट टाकलं तोंडात पान म्हणून जीभ जळली माझी पण नाही सर तुम्ही नीट डायलॉग घ्या ना म्हणजे आता आपल्याला डायलॉग अजय भाई मी नीटच घेतोय माझी जीभ जळली त्याच्यावरती एवढ्या मोठा फो येईल त्याच्यानंतर मी चांगलं बोलायला लागेल माझ्या वाटत नाही मी काय बोलतो हे असं बोलतात कसं करायचं शूट ठीक आहे डबिंग मध्ये काढून घेऊ आपण अरे काय डबेमध्ये अरे आत्ता जर झालं आल्यावरती पहिले 2-3 डायलॉग नीट घेतले होते ना मी नाही पण ते डबिंग मध्येच करणार होतो आपण काही हरकत नाही सर मास्टर मिळाला एक क्लोज घेऊया फक्त. आता काय एकदा एक लास्ट आहे सर हे ना इतकं भयानक चुचूत आहे ना मला सांगता मग येत नाही तुम्हाला पाहिजे एक काम करा तो लायटर ना त्या हातात पकडा हा हा पान या हातात घ्या म्हणजे कसं पान दिसेल पहिलं आपला हा चालतो आहे तसा करूया हा. हा तसा करूया चालतो ठीक आहे. हा रेडी सर आम्ही रेडी भैयाजी हा हा रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन वही है असली मर्द जो सहेगा फायर पान का दर्द भेजे की बत्ती जलाए चुन्नी लाल का फायर पान शॉप या कट अरे कोण आणला यार तुम्ही नाही सॉरी सर आपण अरे एकदा त्याने मला जायला इथपर्यंत जायचं आणलं सॉरी सर अरे हे सोड इथे काय चाललं असं तुला माहिती आहे अरे आता पण तू 3 वेळा तोंड आहे का तोंडात बसून का आरती करायस एकदा सर लास्ट एक 750 रुपयात मी स्वतःला जाऊन घेऊ नाही शकत नाही सर असं करू नका तुम्हाला 7.5 लाख रुपये दंड भरावा लागेल 7.5 रुपये चल फिरच्या पायात तो देतो दंड ऐका सर ऐका सर एक शेवटचं करून घेऊ सर. ऐका अरे बने यार ऐक ना बोल ना यांच्याशी मी कसं सारखं बोलू सारखं मी बोलू. ऐका ना, सर. फक्त पाच- ऐका, मला पण सांगितलं ना, पाच रुपयाला. हे काय पाच- खूप मजा आली मस्त हा सर सिक्साई ज्वलंत परफॉर्मन्स होता वा फारच मजा आली गौऱ्या सरांचं ऐकत जा नाहीतर लेखक कुठल्या पातळीला पोचतील याची तुला आयडियाही नाही आहे त्याची आयडिया तुला आज थोडीशी आली असेल त्यामुळे सरांचं ऐकत जा फार मजा आली गौऱ्या तुला बघताना आणि तुला त्रास झालेला बघताना भावात हे कॅरेक्टर तुझं मैफिलीत असतं आणि कुठे असतं पण आज हे शूटिंगच्या सेटवरती कॅरेक्टर होतं त्याची एक वेगळी मजा आली ओंकार तू या मंचाचा एक्स फॅक्टर आहेस आणि आजही तू काहीतरी वेगळे पण ह्या कॅरेक्टरमधून सादर केलंस तुझंही अभिनंदन
मजा आली, फायरी परफॉर्मन्स होता एकदम. वा क्या बात. प्रसादा. वा 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 अफलातून परफॉर्मन्स. फार मजा आली मला. मुळात पान हा विषय माझ्या भयंकर जवळचा आहे, आवडीचा आहे. एक काळ असा होता की मी जवळपास दिवसातनं 10-15 पानं खायचो. नंतर मी ते कमी केलं, बंदच केलं नंतर. पण मला प्रचंड आवडतं पान, प्रचंड. तर माझ्या आवडीची 3 पानं, एक कलकत्ता पान, बनारस आणि मघई. तर मला असं वाटतं की गौऱ्या तू कलकत्ता पान आहेस, ओमकार तू बनारस पान आहेस आणि प्रसाद तू कोणाच्याही जिभेवर अलगद विरघळणारं मघई पान आहेस. एखाद्या पानाची रंगत किंवा लज्जत किंवा पानाचा रंग त्याच्या कात, चुना आणि बाकी सगळ्या इन्ग्रेडियंट्समुळे जसा रंगत जातो तसतशी या स्केचची रंगत वाढत गेली. आणि पानात जसं ते मिश्रण जेल झाल्यानंतरच त्याची मजा येते, तसे तुम्ही तिघं अत्यंत विलक्षण पद्धतीने जेल झाला होतात. फार मजा आली, बहारदार. वा वा वा. खरोखरच अतिशय फायरी परफॉर्मन्स होता. वेल डन बॉईज. मंडळी, आपल्या बॉसला खुश करण्याचा प्रयत्न करतोय एक एम्प्लॉई. बघूया त्याचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का. तुमच्या समोर येत आहेत विनोदाचा नवा तारा ओंकार राऊत, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. लक्षात ठेव, काल सरांची कॉन्फरन्स कमाल झाली आहे. वाव. तर जरा त्यांना बुके देऊया, थोडं इम्प्रेस करूया. काय मी त्यांना ट्रान्सफर बद्दल बोललोय, आपण पुण्याला ट्रान्सफर करा म्हणून. हे पण करतील ना पुण्याला ट्रान्सफर. तुला माहिती आहे ना मला पुणे किती आवडतं. पुण्याचं क्लायमेट आय जस्ट लव्ह. पुणे आहे रे. I just love पुणे. अगं हो, मला माहितीये तुला केवढं आवडतं, म्हणूनच तर हे बघ ते ओके तर म्हणालेले आहेत. म्हणालेत ना? हो, पण आता बघू, आज बुके देऊन जरा डन करून टाकू, चांगलं वागू ना. मी काय जरा. वाईट वागणार आहे का असं त्यांच्यावर? म्हणालो का मी झाले सर, आले सर. दिस इज फॉर यू सर. थँक्यू मिस्टर ओंकार. थँक्यू मिस्टर ओंकार. येस सर. तुमचं जे ट्रान्सफर लेटर आहे ना Yeah. ते मी साईन केलेलं आहे, पण मी ते तुम्हाला उद्या देणार आहे. आणि ते दिल्यानंतर तुमची ट्रान्सफर होईल. मग यू कॅन एन्जॉय युअर लाईफ इन पुणे. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू व्हेरी मच सर. मीट माय वाईफ नम्रता. माय सर पृथ्वी प्रताप. नम्रता. वा पृथ्वी. नम्रता खोडकर. आता नम्रता खोडकर, MSJ कॉलेज ऑफ सांगली, 2003 ची बॅच. सर तुम्ही ओळखता नम्रताला? चांगलंच. नम्रता यू नो हिम? हा, मी म्हणजे त्यांना कॉलेजमध्ये असताना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय खरं. बघितल्यासारखं वाटतंय. बघितल्यासारखं वाटतंय. बघितल्यासारखं वाटतंय. मिस्टर ओंकार, हिने तुम्हाला काही सांगितलं नाही का? अजिबात नाही सांगितलं. नो सर. म्हणजे मिस्टर ओंकार, मी आहे ना हिला प्रपोज केलं होतं आणि हिने मला नकार दिला होता. मी गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. गुडघ्यावर बसलो होतो तेव्हा वाळू रुतली होती गुडघ्याला. ती रुतलेली वाळू अजूनही हुळहुळते मला. एक मिनिट. नम्रता, तू आमच्या सरांना नकार दिला होतास? अरे असं काय विचारतोयस? त्यांना नकार दिला म्हणून तर मी बेबी तुझ्याशी लग्न केलं ना. पण ते बॉस आहेत माझे. आता मला काय माहिती होतं हा पिसक्या तुझा बॉस निघणार आहे. मिस्टर ओंकार. येस सर. तिने मला नकार दिला त्याचा मला प्रॉब्लेम नाहीये. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. थँक्यू सर. पण एखाद्याचा 4 चौघात अपमान करणं किती योग्य आहे? चुकीचं आहे सर. मग तू अपमान केलास त्यांचा. दिस इज रिडिक्युलस. व्हॉट बेबी? तू एक वेळ तू त्यांना नकार दिलास मला मान्य. म्हणजे तिचा पण चॉईस असू शकतो ना सर. असू शकतो ना, पण अपमान करणं हे चुकीचं आहे. दिस से सॉरी टू हिम. नाही मिस्टर ओंकार. सर. मिस्टर ओंकार. सर नाही, मी एक वेळेस अपमान सुद्धा पचवेन.
पण एखाद्यावरती पर्सनल कमेंट करणं किती अयोग्य आहे. खूप अयोग्य आहे सर, खूप अयोग्य आहे. म्हणजे केलीच नाही पाहिजे. तू काय केलंस, काय बोललीस सर? काय बोलली? ही नम्रता आहे ना, ही नम्रता. ही मला 4 चौघात मला घोड्याच्या तोंडाचं म्हणाली होती. सरांना घोड्याच्या तोंडाच्या. मी दिसतो का घोड्याच्या तोंडाचा? मी आहे का मिस्टर ओंकार? नो 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 सर, ऍब्सोल्युटली नॉट. तू नम्रता, जस्ट से सॉरी प्लीज. नम्रता, नाही, एक मिनिट. मला इतकंच विचारायचं आहे, तू मला घोड्याच्या तोंडाचा म्हणालीस आणि हा तुझा नवरा आहे ना, हा कसा दिसतो? कसा दिसतो? हा पण आहे ना लांबुडक्या चेहऱ्याचा, हा पण आहे ना घोड्याच्या तोंडाचा. मला बोलली होती घोड्याच्या तोंडाचा. नो नो, येस सर, येस. मी आहे अश्वमुखी. नाही. अश्वमुखी म्हणजे फीचर्सचं सुसंस्कृत वर्जन आहे. घोड्याच्या तोंडाचा बोल. तू आहेस घोड्याच्या तोंडाचा बोल. मी आहे सर, घोड्याच्या तोंडाचा मी आहे सर. आहे घोड्याच्या तोंडाचा. तू सॉरी म्हणाली त्यांना. मी नाही. अरे तू असं काय करतोस? आता हा दिसायचा कॉलेजमध्ये असताना पिचके, आता दिसायचा. तुला माहितीये कॉलेजच्या बाहेर जो झेरॉक्स वाला होता ना, तो सुद्धा येता जाता म्हणायचा, ए पिचक्या, ए घोड्याच्या तोंडाचा. आता जरा मी काय करू? पण मी त्याला केला होता का प्रपोज? त्या झेरॉक्स वाल्याला केला होता का मी प्रपोज? त्याला केला होता का मी प्रपोज? त्याच्यासोबत मी स्वप्न रंगवली होती का संसाराची? अरे बापरे. त्याच्यासोबत जायचं होतं का मला हनीमूनला? नो 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 सर प्लीज सर, तुम्ही रागावू नका सर. मी सॉरी म्हणतो वाटल्यास. तू का म्हणशील सॉरी? सर तुला केला होता का मी प्रपोज? नाही सर. तुझ्यासोबत रंगवली होती का मी संसाराची स्वप्न? नाही सर. तुझ्यासोबत जायचं होतं का मला नो सर, नो हनीमूनला? नो सर, पण मी सॉरी म्हणतो ना सर, प्लीज. काय कशाला म्हणशील सॉरी? तेव्हा मला काय म्हणाली होती? घोड्याच्या तोंडाचा आहेस तू, घोड्याच्या तोंडाचा. मला म्हणाली थोबाड बघितलीस का आरशात? जा आरशात जाऊन बघ. घरात आरसा तरी आहे का तुझ्या? हिला काय माहिती, माझ्या घरात तेव्हा 4 आरसे होते. एकदा तरी आली माझ्या घरी आरसा बघायला, मला भेटायला आली. आता ये ना माझ्या घरी, माझं बाथरूम पण आरशाच आहे, कळलं का? आणि ज्याच्याशी तू लग्न केली आहेस ना, हा कुठे राहतो? माझ्याच कंपनीच्या क्वार्टर्स मध्ये 1 BHK मध्ये. माझा बंगला आहे, बंगला. खूप मोठा बंगला आहे सरांचा, महालच आहे सरांचा. तिला सांग ना, तुला सदा खिळा जरी ठोकायचा असेल ना खोलीत, तर कंपनीकडे रेक्विजिशन द्यावं लागतं. सांग काय रे? हो, खिळा ठोकायचं असेल तर ते द्यावं लागतं आणि जर रेक्विजिशन. माझ्या बंगल्यात आली असतीस ना माझ्यासोबत लग्न करून, वाटेल त्या भिंतीवर वाटेल तेवढे खिळे ठोकले असतीस तरी रेक्विजिशनची गरज नव्हती. कळलं का? सांग ना रे. हो सरांच्या बंगल्यात रिक्वेजिशनची गरजच नाहीये. तू बाई म्हण ना सॉरी त्यांना प्लीज यार. आपल्याला जायचंय ना पुण्याला, नाही तर वाट लावतील ते माझी. प्लीज सॉरी म्हण त्यांना प्लीज. सर शी इज अपॉलोजायझिंग. नम्रता प्लीज. आता कर. मला चिडवून दाखवते तू. नाही. मला ती चिडवून दाखवते. नाही सर, तिचा आवाजच तसा आहे सर. तू नको सांगू तिचा आवाज कसा आहे. मी तिला तुझ्या आधीपासून ओळखतो. मला माहितीये तिचा आवाज कसा आहे. ती मला चिडवून दाखवते. सॉरी सर. मला चिडवून दाखवते. मला चिडवून दाखवते. मी सांगू याला. एक मिनिट मिस्टर ओंकार, मी सांगू याला तुझं सगळं कॉलेजमधलं. मी सांगू काय? सांगा. सांगा तर खरं, काय सांगण्यासारखं? मी सांगेन. मिस्टर ओंकार, सर कॉलेजमध्ये हिचं एका मुलासोबत अफेअर होतं. आता कर काय करशील ते. तुझं अफेअर होतं? हा पण ठीक आहे, कॉमन आहे ते. कॉमन काय? माझं नव्हतं अफेअर कधी. हे ॲबनॉर्मल आहे. काय बोलतेस तू? मग मी खरं तेच बोलतेय. तुला मी लग्नाच्या पहिल्या रात्री नव्हतं विचारलं की काय? काय बाबा असेल तर मला सांग, तेव्हा तू काय म्हणाली? काही नाही सांगण्यासारखं. अरे मग काय नव्हतंच काही सांगण्यासारखं, तर काय सांगू बेबी? सांग ना, त्याचं नाव सांग. सांगण्यासारखं खूप आहे मिस्टर ओंकार, खूप आहे. त्याचं नाव सांग ना. काय होतं नाव सांग. राख्या. राख्या? आता हे पण सांग की तो काय करतो. सांग. काय करतो बाई तू? तो आता तडीपार आहे. तडीपार आहे? राख्या तडीपार आहे. आता तूच सांग मिस्टर ओंकार, काही कंपॅरिझन आहे? तडीपार आणि मॅनेजिंग डिरेक्टर आहे काही कंपॅरिझन? अजिबात नाही सर. तू त्या तडीपार झालेल्या राख्यासाठी आमच्या सरांना नाही म्हणालीस?
बेबी मी टीनेजर होते ना, बालिश होते, मला कळत नव्हतं कोणाला हो म्हणायला पाहिजे, कोणाला नाही म्हणायला पाहिजे, आणि मला नव्हतं माहिती हा पिचक्या पुढे जाऊन एवढा मोठा माणूस होईल. मला काय म्हणालीस तू? एक मिनिट, काहीतरी म्हणाली. नाही सर. मिस्टर ओंकार मला माहिती आहे काहीतरी म्हणाली आहे. नाही मी आता मला माहिती आहे ती तिकडे तुम्हाला घेऊन गेली म्हणजे ती तुमच्या कानात माझ्याविषयी काहीतरी बोलली आहे. नाही बोलले मी अजून पण चिडवून दाखवतेस मिस्टर ओंकार, ती मला अजून पण चिडवून दाखवते. मिस्टर ओंकार, तुम्हाला ट्रान्सफर हवी होती ना? येस सर. पुण्याला सर. दिली. गडचिरोली. गडचिरोली. सर प्लीज सर, गडचिरोली नको सर. नाही, तिथे जायचं. सर, नको मी इथेच बरं आहे सर. तिथे आपला छोटूसा प्लांट आहे, तिथे 4 जणच असतात कामाला, त्यांच्यासोबत जाऊन काम करा जा. नको ना सर प्लीज. पिचक्या नम्रता. खूप लाफा देईन आता मी. आता तू नम्रता. गेलास. नाही आता तू गेलास. अगं. गडचिरोलीला पाठवतोस आम्हाला? आणि मला कळत नाहीये आपल्या दोघांच्या भांडणामध्ये माझ्या नवऱ्याला का त्रास देतोयस तू? मिस्टर ओंकार, तुमची ट्रान्सफर झारखंडला. सर झारखंडला नको सर. तिकडे धोनी पण राहत नाही. आता मी जाऊन तिकडे काय करू सर? प्लीज. आणि धोनी किती लांब आहे. झारखंड कुठे आहे, पुणे कुठे आहे सर? प्लीज सर, माझे आई वडील आणि पुण्यात आहेत म्हणून मी पुण्यात मागतोय. प्लीज पुणे सर, प्लीज. तिला मला सॉरी म्हणायला सांगा. ती मला पिचक्या का बोलली? घुबडाच्या तोंडाचा आहेस तू. अगं थांब ना बाई. खरकट्या तोंडाचा आहेस. थांब सर. एक मिनिट, आपण जाऊ. बेबी, मी तुझ्यासोबत झारखंडला पण मी संसार करेन आणि तू कुठेही गडचिरोलीला पण जाईन. मी कुठेही करेन नाही, संसार. आता चेंजच करतो. आता तुम्ही शिलाँगला जायचं. सर पासपोर्ट नाही आमच्याकडे. ए बावळटा, शिलाँग भारतात असतं, मेघालयात. तुला काय बावळट जोडपय. याचा भूगोलाचा पत्ता नाही, तुझा इतिहास याला माहिती नाही. एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर ओंकार, तुझा जो वर्तमान काळ आहे ना तो माझा भूतकाळ होता. आणि म्हणजे भूतकाळाने जर मला त्रास दिला ना तर मी तुझं भविष्य अंधकारमय करेन. कळलं का? खोबडाच्या तोंडाच्या. सॉरी सर, सॉरी. तुम्ही रागवू नका. तुम्ही बसा. मी बोलतो तिच्याशी. शिलाँगला पाठवेन डायरेक्ट. नो सॉरी सर. मी समजवतो तिला. अगे नम्रता, ते खूप मोठे व्यक्ती आहेत. हा नाही पिचक्या. अगे ये बाई, पिचक्या नको बोलूस ग. काय बोलतेस तू? आहे तो पिचक्या, तो पिचक्याच बोलणार ना उंकी. अगं थांब ना तू. ते इंटरनॅशनली अक्लेम्ड आहेत. ते मोठमोठे कॉन्फरन्सना जातात. आज कालचीच कॉन्फरन्स त्यांची झाली म्हणून तर आपण आलोय ना त्यांना बुके द्यायला. काय बोलतेस तू? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ह्यांना इंटरनॅशनल लेवलला अप्रिसिएशन मिळालंय? ऑफकोर्स. ह्याला, ऑफकोर्स. या पिचक्याला, या घुबडाच्या तोंडाला, या बावळ्याला, या खरकट्याला. अगं थांब ना. थांब. काय बोलतेस तू? अरे तुला माहिती नाहीये त्याची लायकी. कॉलेजच्या युथ कॉम्पिटिशनला याने भाग घेतला होता एकांकिका स्पर्धेत. ह्याच्यामुळे आमची एकांकिका पडली होती. कॉलेजचं नाव धुळीला मिळालं होतं. साधं वाक्य होतं, राजकन्याची गाडी सुटली. याने काय घेतलं? राजकन्याची नाणी सुटली. सॉरी सर. तू कुठलं काय काढतेस? कोणाच्या लक्षात पण नाहीये ते आता. काय माझ्या लक्षात आहे. मी सांस्कृतिक सचिव होते कॉलेजची. अरे ह्याने ना एका सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता. कसा उभा होता सिंगिंग कॉम्पिटिशनला? असा उभा होता. असं आणि गाणं, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. कुठला शब्द भांडार आहे हा? चैन नाही. लायकी आहे का याची? अमेरिकेने अप्रिशिएट केलंय म्हणे. सॉरी सर. पिचक्या कुठला? खरकटे हे श्वास. मिस्टर ओंकार, येस सर. डिवोर्स सर. डिवोर्स सर. सर नाही सर, असं तुम्हाला ट्रान्सफर हवी होती ना? हो सर, हवी. तुम्हाला दिली नाही, तुम्हाला प्रमोशन दिलं. तुम्ही आजपासून इथले डिव्हिजनल ऑफिसर. ओके. डिवोर्स सर. इतकंच काय, अमेरिकेत ना आपलं एक युनिट सुरू होत आहे सॅन होजेला. हा सर, त्याचं काय? तिथे तुम्हाला झोनल ऑफिसर करतो. डिवोर्स सर. एक मिनिट. तू विचार काय करतोय? तू विचार काय करतोय? एक मिनिट. नाही म्हणजे तू मला तुझ्या जॉबसाठी, तुझ्या करिअरसाठी तू मला सोडणार आहेस? म्हणजे तुला करिअर जास्त महत्वाचं आहे की? तसं नाहीये. मिस्टर ओंकार, डिवोर्स सर. आय एम टेलिंग यू, डिवोर्स सर. येस सर. येस सर. मी ना, तू हे जॉब सोडून दे. ऐक माझं, आपण एक काम करू. मी ना तुझ्यासोबत फुटपाथवर राहीन. चढे फुटाडे खाऊन मी आयुष्य काढेन तुझ्यासोबत. पण प्लीज मला सोडू नकोस आणि या पिचक्याच्या नादी लागू नकोस. नाही. तुम्ही विसरू नका, मी तुम्हाला झोनल ऑफिसर करेन. डिवोर्स सर. येस सर, आय विल. ऐक ना माझं, आपण स्वप्न रंगवले आपल्या बाळाबद्दल. ऐक ना तू प्लीज, ओंकी असं करू नको. मिस्टर ओंकार, सॅन होजेला सुद्धा बाळ
होतात. माझ्या हौसेला काही मोल नाहीये का? नाही देणार आहे तुझ्या. ओंकार, तिला घटस्फोट द्या. देतो सर. मी तुम्हाला सोडणार नाहीये. नाही, तुम्ही तिला नाही. डिवोर्स द्या. क्या बात आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना इतकी नावं ठेवली आहेत ना. सगळ्यात आधी मला सांगू दे तुम्हाला की तुम्ही दोघेही आज हँडसम दिसताय. बॉयज वेल डन. आणि परफॉर्मन्स तर मला बाई फार म्हणजे फारच आवडला. खूप सुरेख. बघूयात आपले हास्यरसिक काय म्हणतात. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. वेल आपल्या भूतकाळातला कुठला नकार कसा आपल्या भविष्यात त्रास देईल याचा काही नेम नसतो. आणि या परफॉर्मन्सनंतर एक आपण तात्पर्य नक्कीच शिकलं पाहिजे की कधीही कुठल्या माणसाला कमी लेखता कामा नाही. कारण प्रत्येकाची परिस्थिती तीच राहत नाही, ती बदलते. ओंकार, मला असं वाटतं की तू या मंचाचा कॉमन मॅन होत चालला आहेस. अमोल पालेकरांचा भास होतो कधी कधी. कारण खूप काय म्हणूया ऑर्डिनरी प्रेक्षक किंवा प्रेक्षक वर्गातलाच एक तू वाटतोस. आणि त्याच्यामुळे तुझा परफॉर्मन्स जास्त भिडतो, भावतो. पृथ्वीक मस्त, सुपर्ब. आज पण तू काहीतरी शक्कल लढवलीस आणि काहीतरी वेगळंच कॅरेक्टर घेऊन आलास. अजून अशी असंख्य कॅरेक्टर्स तुझ्याकडनं बघायला मिळू देत ही माझी मनापासून इच्छा आहे आणि आशा आहे. नमा, मस्त, धमाल झाला परफॉर्मन्स, मजा आली. प्रसादा. वा 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 बहारदार बहारदार. फार मजा आली मला. ओंकार मस्त. दिवसेंदिवस तुझा हळूहळू गौरवमुरे होत चाललाय. म्हणजे गौऱ्याचे जर का आपण स्किट्स पाहिले तर दोन्हीकडनं कुचंबणा झालेली जेव्हा कॅरेक्टर्स तो करतो तेव्हा ते फार अफलातून पद्धतीने तो प्रेझेंट करतो आणि तो त्याचा आता फोर्टे झाला आहे. तर मला असं वाटतं यू आर नेक्स्ट गौरव मोरे ऑन दिस स्टेज. हळूहळू तुझाही तो फॉर्मॅट व्हायला लागला आहे आणि त्यात तू खुलायला लागला आहेस. त्याचा मला खूप आनंद होतो आहे. नमा, वंडरफुल. काय कॅरेक्टर पकडलंस. म्हणजे तू बोलायला लागलीस त्या क्षणी कॉलेजमध्ये तू किती दंगा केला असशील. तू म्हणजे पर्सनली तू नाही, कॅरेक्टरनी त्याची चुणूक लगेच दिसायला लागली. फॅन्टॅस्टिक पकडलं होतंस कॅरेक्टर. म्हणजे मला काय असं वाटतं की बायकोचा भूतकाळ वर्तमान काळात असा भयानक पद्धतीने समोर आला तर भविष्यकाळ अंधारमय होऊ शकतो. सो मला आमचे गुरुजी मोहन जोशी कायम असं म्हणतात की कोणाला नाही म्हणायचं नाही कशाला म्हणायचं. तर मला असं वाटतं की त्यांचं हे लॉजिक आपण प्रेमात वापरलं पाहिजे की प्रेमामध्ये कोणालाही नकार देताना समोरचा दुखावला जाणार नाही ना, त्याच्या भावनांना कुठे ठेच लागणार नाही ना, याची काळजी घेऊन तो नकार देता आला पाहिजे. हे या स्किटमधनं मला असं वाटतं की शिकायला हवं आपण. पृथ्वी, अफलातून कॅरेक्टर पकडलं होतंस. म्हणजे बियॉन्ड वर्ड्स. माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ज्या पद्धतीने तू गेले काही दिवस प्रत्येक व्यक्तिरेखेचा विचार करतोयस आणि ते ज्या पद्धतीने मांडतोयस ते खरोखर विलक्षण आहे आणि अत्यंत आनंद आणि समाधान देणार आहे. विश यू ऑल द बेस्ट मित्रा. आय लव्ह यू. क्या बात आहे. वा. So true. क्या बात है. वेल डन. ऑल द बेस्ट. आणि मंडळी आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. सावकाश अण्णा. हळूहळू. अण्णा मी आया. अण्णा या. अण्णा या. बसा. आरामात. हळूहळू. कर्टन दे. नमस्कार रसिक हो. तुम्हा सगळ्यांचं आजच्या प्रयोगात स्वागत. मी या नाटकाचा दिग्दर्शक आणि प्रमुख नट सहाय्यक नट प्रसाद खांडेकर. मंडळी, नाटक सुरू झालंय, थिएटर्स ओपन झालेत, त्याबद्दल सर्व रंगकर्मींचं आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन. मंडळी, तुम्हाला माहिती आहे की आमच्या लॉकडाऊनच्या आधी आमच्या युद्ध पाहिलेला माणूस या नाटकाचे जवळजवळ 1,500 प्रयोग झालेत. त्या नाटकात राजा चौरंगपती यांची भूमिका अजरामर करणारे ज्येष्ठ नट
अण्णा कांबळे आज आपल्या सोबत आहेत. अण्णा इट्स ओके. ठीक आहे. अण्णांनी जवळजवळ त्या नाटकाचे 1,500 प्रयोग केले आहेत. पण मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात अण्णांची प्रकृती खूपच खालावली. त्यामुळे या पुढचे प्रयोग अण्णा नाही करू शकणार. परंतु या नाटकाच्या प्रेमापोटी आणि रंगभूमीच्या प्रेमापोटी अण्णांनी अशी इच्छा दर्शवली की या आजच्या लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या प्रयोगात अण्णांना काम करून ऑन स्टेज निवृत्त व्हायचंय. आणि त्यांची जागा आजचे आघाडीचे अभिनेते समीर चौगले घेणार आहेत. आणि समीर चौगले अण्णांची जागा ही चालू प्रयोगात चालू प्रवेशात घेणार आहेत. या ऐतिहासिक प्रयोगाला तुम्ही साक्षीदार म्हणून उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. 2 बेल झाल्या आहेत. लवकरच 3री बेल देऊन आम्ही नाटकाला सुरुवात करतोय. धन्यवाद मंडळी. कटन दे. डॉक्टर काय बरी आहे ना तब्येत? ब्लड प्रेशर वाढलंय, ऑक्सिजन लेवलही जरा कमी झाली आहे आणि पल्स रेटही कमी आहे. अशा कंडिशनमध्ये त्यांनी ॲक्टिंग करणं जरा रिस्की आहे. जरा त्यांना समजवा, आरामाची गरज आहे त्यांना. नाही मी प्रयोग करणार. हा अण्णा. मी करणार. हो अण्णा. मी नारकर. अण्णा जमणार आहे का? मी करणारचं 2 शब्दात नारकर झालंय. पुढे जमणार आहे का अण्णा? नाहीतर आपण प्रयोग रद्द करू. काही हरकत नाही, प्रयोग कॅन्सल करू. नाही दम आहे माझ्यात अजून. दम आहे माझ्यात. तो दिसतोय अण्णा केवढा दम लागलाय. हरकत नाही बघा अण्णा असेल तर समीर केलं नाही तर आपण प्रयोगही कॅन्सल करू शकतो. नाही असं कसं शो कॅन्सल करायचा? अरे शो मस्त. हो अण्णा. पुढे काय रे? गॉन शो मस्त गॉन. अण्णा तुम्हाला विसरायलाही होत आहे म्हणजे जमेल ना? म्हणजे भूमिका कोणती आहे ते लक्षात आहे ना अण्णा? मी राजा चौरंगपती आणि तू माझा शिपाई. आणि तू स्टेजवर असलास ना की काही टेन्शन नसतं बघ मला. नाही बरोबर आहे अण्णा. म्हणजे मी सोबत असलो की माझ्यासोबतच्या कोणत्याच आर्टिस्टला टेन्शन नसतं आणि सगळं टेन्शन मलाच असतं. पण हरकत नाही अण्णा. जागा कशी एक्सचेंज करायची मी तुम्हाला सांगितलं लक्षात आहे ना? ते शत्रुराजाने तुम्हाला तो सैनिकाचा मुकुट नजराणा म्हणून पाठवलंय. त्यावेळी तुम्ही रागाने तलवार मारता. तिथे फ्रीज व्हा. समीर येईल विंगेतून. तुम्ही त्याला तुमची तलवार बहाल करा आणि तुम्ही प्रेक्षकांना अभिवादन करून विंगेत जा. पुढचा प्रवेश आणि यानंतरचे सगळे प्रयोग समीर चौगले करतील. तू ना फक्त माझ्या हाताकडे लक्ष ठेव. मी अशी चुटकी वाजवली ना की समजायचं मी विसरलोय की मग मला तू प्रॉम्प्टिंग करशील. आणि मग मी असे 2 हात वर केले ना की मग समजायचं की मी हात वर केले. आता माझ्याच्याने काही झेपणार नाही. मी आता एक्झिट घेणार विंगेमध्ये. ठीक आहे ना काही हरकत नाही. म्हणजे पहिल्या प्रवेशातही तुम्हाला थकायला झाला अर्धवट केला तरी चालेल. समीर पुढचा सगळा प्रयोग कंटिन्यू करेल. केलं सगळं पाठ आहे. पाठ आहे ना रे सगळं? हो अण्णा. मी कुठे कुठे विसरतो ते पण पाठ आहे का? अण्णा त्याने संपूर्ण स्क्रिप्ट पाठ केलंय. कारण तुमच्या विसरण्याच्या जागा सुद्धा रोज वेगवेगळ्या असतात. अरे ते तर आमचं वैशिष्ट्यच आहे. हरकत नाही अण्णा. प्रयोग चालू करूया आपण. चला सुरू कर. 1 मिनिट. समीर प्लीज विंगेत अलर्ट राहा. तयार राहा. मी राहतो. कधी तुला सशांची जोडी दिसेल डोळ्यात. दिसलं की लगेच काही टेन्शन नाही. अण्णा चालू करूया प्रयोग. चालेल. हे दत्तू थर्ड बेल दे रे. नाही नको. आज दत्तू नाही. आजच्या प्रयोगाची 3री घंटा मी देणार. मोठा मान असतो हा बाबा. मोठा. सोड मला. अरे वा. अण्णा मी अण्णा अहो कशाला करता अण्णा? नाही जमत आहे तर अण्णा उठा. अण्णा ते थर्ड बेल पण देऊन बसलात. समीर थर्ड बेल दिले. एक काम कर तू काहीतरी माईकवर चालू करतो पर्यंत बोल काहीतरी.
कशाला अण्णा काहीतरी बोला समीर. रसिक हो. अण्णा जमणार आहे का? नाही तर आपण कर्टन उघडू, इथेच अभिवादन करूया आणि तुम्ही नंतर प्रयोग हा करेल समीर. नाही नाही बरं आहे, मी जराशी भोवळ आल्यासारखी वाटली होती. नक्की जमेल अण्णा? मी करणार. उभे राहा सावकाश सावकाश अण्णा नक्की जमेल ना? अण्णा अण्णा ए ठेव खाली समीर बाजूला. जरा मदत कर. हो 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 अण्णा हे घालायचंय, मुकुट घालायचंय. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता, नाट्यरसिक आणि श्री गणरायाला विनम्र अभिवादन करू. MHJ नाट्य संस्था सहर्षण सविनय सादर करीत आहोत एक ऐतिहासिक 2 अंकी नाटक युद्ध पाहिलेला माणूस. कटंदे कटंदे. महाराजांचा विजय असो. महाराज, आत्ताच गुप्तहेरांनी आणलेल्या बातमीनुसार शत्रू राष्ट्राचं सैन्य हे सीमेवर येऊन थांबलंय महाराज. आणि शत्रू राष्ट्राने खलिता पाठवलाय आपलं राज्य बिनशर्त त्यांना बहाल करावं. एवढंच नाही महाराज, तर शत्रू राष्ट्राच्या राजाने आदेश सुद्धा दिलाय की तुम्ही ही राजगादी सोडून त्यांच्या सैन्यात सैनिक म्हणून सामील व्हावं. आणि त्याकरता नजराणा म्हणून सैनिकाचा मुकुट पाठवलाय महाराज. महाराज, आज्ञा असावी. संपूर्ण सैन्य तुमच्या आदेशाची वाट बघते महाराज. आज्ञा असावी. सांभाळून घे. महाराज, सुरुवातीला चुटकी वाजवलात. चुटकीचा मान ठेव. ठीक आहे महाराज. हा सैनिक तुम्हाला सल्ला देतोय की सुरुवातीला सैनिकांना उद्देशून प्रोत्साहनपर भाषण द्यायचंय. महाराज. भाषण मी देणार भाषण. सैनिक हो, सैनिक हो, सैनिक हो. ए डॉक्टर, थांबा मी पुढचं कंटिन्यू करतो. सैनिक हो. मी ठीक आहे. व्यवस्थित आहे मी. अरे अच्छा, महाराजांचा विजय असो. मी चुकून वेगळ्याच महालात आलो. सैनिक हो, हीच ती वेळ आहे राज्याला सर्वस्व अर्पण करायची. या नजराण्याचे आम्ही आमच्या वारीने तुकडे तुकडे करून टाकतो. कुठे आमची तलवार कुठे तलवार. हा महाराज. हा सारखा का चुकतोय मी? महाराज मारा. हा मारा. बरोबर आहे महाराज. मारा. अरे सैनिका, या तलवारीने त्या मुकुटाचा नेमच घेता येत नाही आहे रे महाराज. अरे तू का हात वर केलेस? तुम्ही हात वर करून निघून जात नाही आहात म्हणून मीच आता चाललोय. करा काय ते. मी किती वेळ असं फिरायचं इकडे? मी काय करू अण्णा? ऐकतच नाही आहेत अण्णा. सोडून द्या ना अण्णा. अण्णा ऐका. मला पाठ आहेत अण्णा. डायलॉग पाठ आहेत मला. हा, अण्णा. राज्याच्या चारही
राज्याच्या चारही सीमांवर आपापल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गरजत चाल करून येणाऱ्या 4 चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असणारे आम्ही आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकट्या असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदयसागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा एक साधा शिंपला मला उघडता येऊ नये. जाऊन सांगा त्या शत्रू राजाला खबरदार आमच्या सारंगपूर राज्यावर वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार. कारण मी आहे राजा चौरंगपते. मी आहे विश्वपराक्रमी. मी आहे जनतेचा त्राता आणि मी आहे जगज्जेता. मी आहे राजा चौरंगपते. अण्णा म्हणजे अण्णा काय केलात तुम्ही? अण्णा काय प्रवेश केलात? कोण संचारलं होतं अण्णा? म्हणजे अण्णा का कसं? डॉक्टर तब्येत तरी व्यवस्थित आहे अण्णांची? ऑक्सिजन लेवल आता ओके झाली आहे. पल्स रेटही नॉर्मल आहे. अण्णा तुम्हाला काही त्रास होतोय? नाही आता काही त्रास होत नाहीये. गेले 8 महिने रंगभूमीपासून दूर होतो ना, त्याच्यामुळे थोडासा त्रास झाला. हा स्टेज, हे थिएटर, आम्हा नाटकवाल्यांसाठी नाटक हे नुसतं उपजीविकेचं साधन नाही आहे. आमचा श्वास आहे, श्वास. हा असा मखमली पडदा जेव्हा असा बाजूला सरकतो ना, तेव्हा अजूनही काळजात धडधड होते. पण ती धडधड बऱ्याच रोगांना बरं करते. हा पडदा जेव्हा असा बाजूला जातो ना, तेव्हा रसिक मायबाप त्यांच्याकडून जो ऑक्सिजन मिळतो ना, माझा ऑक्सिजन ना ह्या बंद पडलेल्या थिएटरमध्ये अडकून पडला होता. कधी एकदा थिएटर्स उघडतायत आणि या रंगमंचीच्या कुशीत जाऊन असा मनसोक्त बागडतोय, असं झालं होतं रे. असं झालं होतं. बरं आहे मी ठणठणी. अण्णा खरं आहे तुमचं. सामान्य लोकांसाठी 3 मूलभूत गरजा असतात: अन्न, वस्त्र, निवारा. पण आपल्या नाटकवाल्यांसाठी 4 असतात: अन्न, वस्त्र, निवारा आणि रंगभूमी. आता हे दमले असतील तर पुढचं मी करू का नाटक? अरे आता अजून पुढचे 1,500 प्रयोग. मी काय रिटायरमेंट घेत नाही. खांडेकर, तुम्ही या चौगुलेंना घेऊन दुसरा संच उभा करा आणि सुरू करा नाटक. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढू. युद्ध पाहिलेला माणूस. वा गाडी जा. सई. प्रसादा, माझ्या भावना मी कुसुमाग्रजांच्या शब्दातून
मांडतो तुम्हा सगळ्यांसाठी. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, अपेक्षांनी, आशांनी. आणि आता भरतवाक्य संपल्यानंतर समोरचं प्रेक्षालय रित झालंय. संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करत मीही रंगमंचावर उभा आहे, एकटा, समोरच्या प्रेक्षालयासारखाच संपूर्ण रिकामा. माझे काही शब्द प्रेक्षालयातल्या धुसर मंद प्रकाशातल्या हवेत पिंजारलेल्या कापसासारखे तरंगतायत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसलेत घट्ट. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यांवर थरथरतायत. अजूनही हा एकच दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपल्याची खंत आहेच, पण नाटक नव्हे, एक 3 तासांचं अर्करूपी अस्तित्व. एक 3 तासांचं अर्करूपी अस्तित्व संपलंय. पण ते संपलंय ते फक्त इथे माझ्याजवळ. पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन 1000 प्रेक्षक घरी गेलेत. मी एक होतो तो अंशांनी वाटला गेलोय त्या हजारांच्या जीवनात, कदाचित स्मरणातही. वा 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 वा. सलाम, सॅल्यूट आहे पॅड्या, प्रसाद, सम्या, वंदन आहे तुम्हाला. धन्यवाद. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया उद्याच्या भागात, परंतु तुम्ही पाहायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.